दुपार झाली तरी ह्या माणसाचा अजून तपास नाही. कधीच गेलंय काय माहिती कुठं. घरात तर कधी लक्षच नाहीये. काय माहिती कुठं बोकळत फिरत असते. वैताग दिलाय नुसता मला. आले काय या काय पूजा बिजा करू का तुमची? आज काय आज काय हा पाया पड, पूजा नको करू, पाया पड. तुमच्या? तुम्ही माझ्या पडा. तुझ्या पाया. हा आज काय नेमकं? काय नाहीये. कुठे गेलते हो तुम्ही सकाळपासून? गावात देवाच्या पाया पडलो मी. हा ते माहितीये मला. तेवढंच करता येईल ना तुम्हाला. बरं चल, ते खोरं कुठे दि बरं, मला वावरात जायचंय. वावरात सकाळपासून काय झोपा काढत होते का आत्ताच? अगं ते पाणी द्यायचंय ना उसाला. उसाला पाणी द्यायचंय? बरं दी. आत्ता सुचलं तुम्हाला उसाला पाणी द्यायचं? लाईट येईन आता 8 तासात. हा त्यावर जाऊन बसतो ना, बारे बिरे देऊन ठेवतो. तर जाऊन बसताल ना तिथं गुलगुल करायला, हाय का नाही? कुठं? तिकडं. तिकडं कुठं? मला काय शिकवता का तुम्ही जास्त? कुठं? मला सांगा तुमचं घरात लक्ष का नाहीये बरं? घरातलं राशन संपलं, काही संपलं तरी तुमचं काहीच लक्ष नाही. मी जेव्हा माझ्या आई बापाकडून पैसे आणते तेव्हा घरातलं राशन भरते. तुमचं हाय का नाही या घरात काही संबंध? तुम्ही कोण आहे माझे नेमकं? जास्त करू नको भाषण. लगेच जातो गावात आणि घेऊन येतो राशन. आता आणलंय सगळं, आता काय आणताय? आणलं का? अरे वा, लय हुशार झाली रे तू. अशी बायको भेटायला पाहिजे सगळ्याला. हा नवरा काही कामाचं नसले अशीच बायको भेटणार ना सगळ्यांना. पैसे देतो ना मी. पैसे काय तू घरून घेऊन येते का? पैसे मी आज घरूनच आणले. माझ्या बापाकडून आणलंय. अरे वा वा वा, खरंच मामालय भारी बर का माझा. असा सगळ्याला सासरा भेटला पाहिजे प्रत्येक जावायला. हो कारण जावई आयतं बसून खायला मिळेल ना जावायला, हाय की नाही? बरं अजून 1000 रुपये आणते तिकडून. अहो लाज वाटाय पाहिजे. अजून थोबडवर करून मला म्हणते अजून 10,000 रुपये आणते का तिकडून? फवारा मारायचा होता, फवाराचं औषध आणलं असतं ना, मग पैसे नाही ना. अहो सगळं माझ्या बापाच्याच घरून आणायचं होतं. तर मग तुम्ही कोणत्या कामासाठी आहे? तुम्ही कशाला मला बायको करून आणलं? बरं जाऊ दे. हे बघ, मला रानात जायचंय, लाईट येईन बर का. तुम्ही रानात जाऊन काय करतो? मी बघत असते नुसतं त्या बाईशी गुलुगुलू गुलुगुलू चाललेलं असतं कोण? तुमचं. ती बाई? हा ते ठकी. तू काय बावळट आहे घरी? काही काम आलंय आपल्या वावरात, ती कामाला. ते मला दिसतंय, तुम्हाला का नाही दिसना? मग तुला काय वाटतं? मला काय वाटतं तिथं माझं काय हाय का असं वाटतं तुला? तुझं काय निघलं ना त्यातूनच काढीन तुम्हाला चांगलं. ठेसून ठेसून असतं, टेचून काय. बरं जाऊ दे, कुठे खोर? बरं एक काम कर, पटकन डाबा दे मला. चल डाबा दे, चपाती दे, 4 चपाती 4. तुम्हीच करा येऊन, मी नाही देणार. 4 कशासाठी हो? कशासाठी 4? 2 मला 2 मला. तिला. नाही तिला. 2 मला आता गेले खायला. आणि थोडं काम झालं का डबल भूक लागते ना, मग 2 थोडे आणि मलाच. हा नाही बोला ना. 2 मला 2 तिला. तिला. तिलाच पडलेलं असतं, बायकोचं नाही तिला पडलेलं. कशाला? तिला घरून डबा आणला असन. तू हे बघ, संशय घेऊ नको बरं का माझ्यावर. याड्या नको करू. कवा घरात तुम्ही? हा घरात कस काय? तू खोरं देऊ नको मला, काय देऊ नको. मी हाताने बारे ओढितो आणि नाही बारा बुजलं ना आड झोपतो दांडात. काय बाय माणूस आहे एवढा येडाय पर तिकडे जाण्यासाठी. घरात थांब म्हटलं की थांबत नाही, तिकडे बरोबर पळतोय. मी पण जाते ह्याच्या माग. थांब. केसागत रुपये पटपट आता एवढं पेंड्या बांधते. त्यांचं झालं ना तेवढा दिला म्हणजे रोप ना, आम्हाला पण लावून घ्यायला होईल. अरे सुवास असं काय करतो? ऐक ना. घाबरली काय तू? घाबरली? अरे ते अरे हेच आहे बस. हा बसून दे, मला पॅन्ट खराब होईल माझी. तू शेट पॅन्ट खराब व्हायची. मग हा मी बघ बर कपड्याची चव का कशाची चव. काय म्हणतोय? झाला का जेवण बिवून गावात फिरून? जेवण? हा काय सांगू तुला, का रे? लग्न झाल्यापासून लय हाल चाललेत माझे. कुत्रे हाल खाय ना माझे कुत्रे. ती तर माहितीच आहे, ती मी बघत नाही बी. केली गोरी बायकून श्रीमंताची बायकून, हे करून ते करून. मी रोज बघते बाई लय वाढीवच बोलती तोंडाला. तर मी तर तिच्या तोंडालाच लागत नाही. मी पार वैतागलोय माहितीये का. हा ना मग. घरी आलो का त्याची भन 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 सुरूच होती. लय लय वैतागी. आता काय करतो? पस्तावा झाला ना लग्न करून. खरंच ना. पण तुला ना चांगली माणसं बघता नाही आली, ओळखता नाही आली. लय घाई केली नाही का? अगं सगळं खरंय तुझं. आता आपली लहानपणापासून ओळख आहे. हा तुझे वडील आमच्याकडे कामाला होते. हो तू पण त्यांच्या सोबत यायची राहणार. तेव्हापासून ओळख आहे. हो. पण झालं काय, माझ्या घरची ऐकलं नाही ना. मी बोललो पण होतो तुझ्या सोबत लग्न करायचं, पण माझ्या घरचे काय म्हणले, ती गरीब आहे, तिकडं आपल्या इथं कामाला होती, लोक काय म्हणतील. हा त्याच्यामुळे मला ते नाही करता आलं तुझ्यासोबत लग्न. पण हे बघ, तुझ्यावर माझं अजून पण प्रेम येईल बरं का.
हा तसं का? काही नाही, खरंच प्रेम आहे. अरे बाबा आपलं निघल वर आता असं काय म्हणू नको. तुझ्या बायकोनं ऐकलं बेकलं ना, मला हे तर 4 तुकडं खाती पोट भरून, एकतर माझा घटस्फोट झालाय. खरं सांगू का सुवास, हे ना आपलं जे माहिती आहे ना, तुला सांगते आपण दोघं एकामेकासोबत चांगलं क्लोज आहे, आवडतो हे पण, हे तर तुझ्या बायकोला कळलं ना तर माझी वरात निघल, तुझी पण वरात निघल. तिला डाऊट हाये का हा डाऊट आलाय तिला का आपलं काहीतरी हाये, अगं पण बाई, तिला कन्फर्म नाही माहित का आपलं हायचे. कालच नाही हो. मला तर लय भीती वाटायला लागली आता. लय माहिती नाही. तू घाबरू नको. हे बघ काही जरी झालं ना, मी तुला अजिबात सोडणार नाही. होय का? हा, अयो मला सोड अयो नको. ओ बाबा, तुझं काय काय घ्यायचं, काय करते? हा मालकीन बाई तुम्ही, सुवास एवढं हे बर नाही सुवास. का तो मालक नाही का? तो काय तुमचा नवरा आहे का? नाही आली बरं का, मी जातो पाणी भरायला. अरे ही गंगा. अगं पाणी भरायला जायचंय मला. अहो मालकीन बाई हे रोप द्यायचं जर ना सुवास. तिला नाही सोडता येत ना, मला सोडा मग तुम्ही, आहे का नाही? तुला कुठं सोडू? हा, तू तस काही नाही आमचं. तसं काही नाही. मी सगळं ऐकलंय, खोटं बोलू नको. आणि तुला इथं मी कामाला ठेवली आहे, नखरे करायला नाही ठेवलं इथं. हा, तुम्ही नाही ठेवली मालकीन बाई, ह्यांनी ठेवली या. माहिती ना मला त्यांनी कशासाठी ठेवली आहे तुम्हाला. कशासाठी ठेवली? म्हणजे कामासाठी ठेवली. तुम्ही असं काय बोलता, कोणाला पण बोलता फडफड फडफड. काय ऐकलं तुम्ही सांगा बरं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, वाईट टाक वाटून देऊ तुम्ही. तिचा स्वभाव तसा आहे. हा ना, मी बावळट आहे ना, मला जरा माझे स्क्रू ढिल्ले झालेत, बरोबर का नाही? ती शाणी आहे ना लई. हा, काय हा बोलते अजून. तू भांडत नको जाऊन मग. हिच्या सोबत करत काय होते तुम्ही? हिच्याशी तुम्हाला लग्न करायचंय, हिच्या सोबत तुमचं प्रेम झालंय, मग मला कशाला इथं पूजा करायला आणली होती काय? अगं आत्ताच नाही ती, मग लय जुनं आहे ते लहानपणापासून. पहिल्यापासून. हे बाई हा लहानपणापासून. काय नाही तसं नाही. अरे म्हणजे आम्ही भांडी कोणी खेळत होतो, सांग ना भांडी कोणी सांग असं नाही नाही, काय? खरंच आहे, सांगून टाकू, मला काही घेण देणं नाहीच. अरे, नको नको नको. अरे बाबा नको हे का. अरे तिला रडू दे. मालकीन बाई अरे माझं वाटोळ केलं तू माझं मी नाही मालक सांगा ना खरं खरं. खरं हायच ना आपलं काय आपलं प्रेम. काय प्रेम आहे तुमचं? तुम्हाला लाज नाही वाटत? एवढी चांगली बायको असताना दुसरीकडे शेण खायला जायची तुम्हाला लाज नाही वाटत? हाय आपलं प्रेम. अगं माझं नवरा आहे तो. हा माझी बायको आहे नी. माझं नवरा आहे तुम्ही. माझी बायको. माझं नवरा आहे, मी बायको आहे तुमची. तू आहे ना, तू पण आहे आणि आता ही पण आहे माझी बायको. हा. दोन बायका आहे माझ्या. हो तिकडे चल. अय सुवास चल ना आपल्याला रोप घेऊन. हा चल चल नाही चल. नाही का? तुम्हाला मी आधीच सांगते बरं का. काय हा मला माहित नाही काय मी माझ्या बापाला नाव सांगेल. आणि ठके तू इथे यायचं नाही कामाला, निघून जाईल. तुला काम जाऊ काय सुवास? मी कुठे जायचं हे बघ, कामाला? ऐक तू इथून पुढे भांडशील का? मी नाही भांडणार हा, तुमच्या. मग भांडू नको माझ्या सोबत. एक काम करतो, मी त्या सोबत आहे ना, बोलत पण नाही आणि इकडे येत पण नाही राहणार मी आता. नाही बोलत नाही आणि येत मग? नाही, त्याचा प्रश्नच येत नाही. हिला मी कामावरून काढून टाकणार. हा काढ. हा, तू इथून निघून जा, समजलं ना? मग कवा भेटशील? हा कामावरून थांबू नको कामावर तू. हे बघा तुझ्यामुळे आमच्या संसाराचं वाटोळ झालंय. आमच्या नवरा बायकोत भांडणं लागले तर हा संशय घेतलाय आपल्यावर माझ्या बायकोना. हा का? मग बरं यायचं नाही वावरात माझ्या. माझं पेमेंट मी फोन पे करतो. फोन पे. हा बरं मग जाय. अरे हात करतोय तिला. जाय निघ. मग फोन पे. झालं बाई, हा फोन पे मारतो तुला संध्याकाळी. गेलेलीच केस आहे. हा बरोबर आहे, गेलेली केस आहे ती. माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस गेलेली केस नको. हा? नाही, ऐका तुम्ही माझं नवरा आहे हा. आणि तुम्ही माझी मीच आहे तुमची बायको. हा. कुणाला बायको बिको करायची नाही तुम्ही. टेन्शन न घेऊ. हा हा. आणि तिला भेटू नका. नाही गेली ती गेली. अगं जाऊ दे. अरे थांब ना, अरे चुकून झालं ते.